नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कॉर्पोरेट अकाउंटमधील चौथा युनिट फोर्थ युनिट या ठिकाणी बघतोय. होल्डिंग कंपनी. तर होल्डिंग कंपनीमध्ये समजा एखादी शेअर्सचा वाटा आहे, त्या शेअर्सच्या वाट्यामध्ये जास्त शेअर्स 50% जास्त शेअर्स एखादी कंपनी जर खरेदी करत असेल आणि एक कंपनी 50% कमी शेअर्स खरेदी करत असेल, जे 50% जास्त शेअर्स आहेत त्याला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं, आणि जे 50% कमी शेअर्स खरेदी करते त्याला मायनॉरिटी कंपनी असं म्हटलं जातं किंवा मायनॉरिटी शेअर्स असं म्हटलं जातं. म्हणजे होल्डिंग ऑफ शेअर्स आणि मायनॉरिटी शेअर्स या पद्धतीने म्हटलं जातं. तुम्हाला पेज नंबर 294 एक डायग्राम दिलेली आहे. म्हणजे जे शेअर्स आहेत त्याच्यातला मोठा भाग जो खरेदी करतो त्याला होल्डिंग और मेजॉरिटी शेअर्स असं म्हटलं जातं आणि जो छोटा भाग आहे त्याला मायनॉरिटी शेअर्स असं म्हटलं जातं. आता होल्डिंग कंपनीचं इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना सांगायचं झालं, अ कंपनी विच कंट्रोल्स अनदर कंपनी इज नोन ॲज होल्डिंग कंपनी. म्हणजे एक कंपनी एका दुसऱ्या कंपनीवर पूर्ण कंट्रोल ठेवत असेल, पूर्ण कंट्रोल ठेवते. समजा दोन कंपनी आहेत, एक तुमची आणि माझी. तुमच्या कंपनीवर माझी कंपनी या ठिकाणी पूर्ण कंट्रोल ठेवत असेल तर त्याला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. आता हे का कंट्रोल ठेवते, तर या ठिकाणी मेजॉरिटी शेअर्स मी जर खरेदी केले असतील त्या कंपनीचे, म्हणजे तुमच्या कंपनीचे 50% जास्त शेअर्स या ठिकाणी 50% किंवा 50% जास्त शेअर्स मी जर खरेदी केला असेल तर मला त्या ठिकाणी हक्क मिळतो आणि मी तुमच्या कंपनीवर या ठिकाणी कंट्रोल ठेवत असतो. मग याला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. आणि सबसिडियरी कंपनी कोण राहील, मग तुम्ही या ठिकाणी सबसिडियरी कंपनी असाल असं आपल्याला म्हणता येतं. हे होल्डिंग कंपनीचं या ठिकाणी प्रस्तावना या ठिकाणी केली जाते. याचे तुमचं जे काही बुक्स आहेत म्हणजे अकाउंट्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी ठेवताय आणि मी माझ्या कंपनीचे ठेवतोय. पण या ठिकाणी कंट्रोल जे ठेवलं जातं ते एक कंपनी दुसऱ्या कंपनीवर ठेवते. जी कंट्रोल करणारी कंपनी आहे त्याला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. आणि जे कंट्रोल ज्या कंपनीवर होतोय एखाद्या कंपनीचं त्याला सबसिडियरी कंपनी असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट काढले जाते. नंतर म्हणजे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट काय, तर जेव्हा मी या ठिकाणी तुमच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतोय त्याच्या अगोदरचं जे काही प्रॉफिट आहे, त्याला प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर समजा मी 30 सप्टेंबरला शेअर्स खरेदी केलेत तुमच्या कंपनीचे, ठीक आहे. मग तुमच्या कंपनीचे या ठिकाणी जे लीगल बुक्स आहेत, अकाउंट्स आहेत ते तुम्ही ठेवत होता. मग त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला असेल तर त्यावेळेस ते प्रॉफिट 30 सप्टेंबरच्या अगोदरचं प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट असं म्हटलं जातं. त्याला कॅपिटल रिझर्व असं देखील किंवा कॅपिटल प्रॉफिट असं म्हटलं जातं. आणि पोस्ट ॲक्वायझेशन प्रॉफिट मी 30 सप्टेंबरला खरेदी केले, तिथून पुढं जे प्रॉफिट होतं ते पोस्ट ॲक्वायझेशन प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू प्रॉफिट असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता हे खरेदी करत असताना या ठिकाणी आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट हे एक माहीत पाहिजे. मायनॉरिटी इंटरेस्ट कशा पद्धतीने काढलं जातं, तर त्याचा एक चार्ट आहे पेज नंबर 296वर. तो चार्ट काय सांगतोय, फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी शेअर्स होल्डर. मायनॉरिटी शेअर्स, आता हे मायनॉरिटी इंटरेस्ट आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट कुणाचं, मायनॉरिटी कंपनीचं किंवा सबसिडियरी कंपनीचं, ठीक आहे. या पद्धतीनं ते मायनॉरिटी कंपनीचं असतं. मग
त्यांचे शेअर्स राहिलेत किती, मी 60% खरेदी केलं किंवा मी 90% खरेदी केलं, मग तुमच्यापाशी किती राहील 10%, मग त्याची फेस व्हॅल्यू या ठिकाणी. त्यानंतर प्रपोर्शन शेअर्स इन प्रॉफिट, प्रॉफिटवर शेअर्सवर प्रॉफिट होत असेल तर त्याचं प्रपोर्शन करून तुमच्या हिश्श्याला जेवढं आलं तेवढं. त्यानंतर प्रपोर्शन शेअर्स इन रिझर्व, रिझर्वचं देखील या ठिकाणी प्रपोर्शन करायचं आहे, प्रॉफिटचं करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसचं. त्यानंतर रिझर्वचं करायचं आहे. त्यानंतर प्रपोर्शन शेअर्स इन इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट्स, इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट्स या पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यातून लेस करायचं आहे प्रपोर्शन शेअर्स इन लॉस अँड डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट्स, असेट्सच्या व्हॅल्यू डिक्रीज झाल्या असतील तर या ठिकाणी ते लेस करायचं आहे. शेअर्सवरचा लॉस झाला असेल तर ते देखील लेस करायचं आहे. ठीक आहे. प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट, पोस्ट ॲक्वायझेशन प्रॉफिट झालेलं आहे. त्यानंतर आता गुडविल आणि कॅपिटल रिझर्व हे कसं क्रिएट होतं ते एकदा बघून घ्यायचं आहे. पेज नंबर 296 आणि 97 आहे. गुडविल कॉस्ट ऑफ ॲक्वायझेशन ऑफ शेअर्स, कॉस्ट ऑफ ॲक्वायझेशन ऑफ शेअर्स, शेअर्सची कॉस्ट ॲक्वायझेशनच्या वेळेस त्याच्यातून लेस करायचं आहे शेअर्स इन शेअर्स कॅपिटल, शेअर इन शेअर्स कॅपिटल अधिक शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट हे अधिक करायचं, तुम्हाला गुडविल मिळून जातं. मी त्यावेळेस कॅपिटल रिझर्व कसं क्रिएट होतं आणि गुडविल कसं क्रिएट होतं ते सांगतोय प्रॉब्लेम चालू असताना. त्यानंतर कॅपिटल रिझर्व कसं क्रिएट होतं, शेअर्स इन शेअर्स कॅपिटल प्लस शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट लेस कॉस्ट ऑफ ॲक्वायझेशन ऑफ शेअर्स या पद्धतीने केलं तर तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल रिझर्व मिळतं. आता इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन कसे होतात, या दोन कंपनीमध्ये ट्रान्झॅक्शन कसं होतात तर सन्ड्री डेटर्सचा संबंध सन्ड्री क्रेडिटर्सशी असतो. त्यानंतर बिल्स रिसिवेबलचा संबंध बिल्स पेबलशी असतो. त्यानंतर लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन बाय वन कंपनी टू अनादर कंपनी, एक कंपनी लोन देऊ शकते किंवा ॲडव्हान्स देऊ शकते, एक कंपनी देते दुसऱ्या कंपनीला. त्यानंतर इंटरेस्ट पेबल बाय वन कंपनी टू अनादर कंपनी, इंटरेस्ट पेबल बाय वन कंपनी टू अनादर कंपनी, एखादी कंपनी इंटरेस्ट देते, व्याज देते एक कंपनी दुसऱ्या कंपनीला. त्यासोबतच डिबेंचर्स ऑफ वन कंपनी हेल्ड बाय अदर्स, डिबेंचर्स ऑफ वन कंपनी हेल्ड बाय अदर या पद्धतीनं आहे. डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड पेबल यांचा संबंध आहे. ठीक आहे, या पद्धतीनं हे आहे. आता रिव्हॅल्युएशन असेट्स आणि लॅबिलिटी आणि असेट्सचं रिव्हॅल्युएशन होतं त्या पद्धतीनं या ठिकाणी हे आहे. ठीक आहे. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीनं असते चार्ट बघून घ्यायचा आहे. 299 आहे. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी अँड इट्स सबसिडरी कंपनी ॲज ऑन. आता लॅबिलिटी साईड सांगतो मी. लॅबिलिटी साईड शेअर्स कॅपिटल पहिल्यांदा दिले जातात होल्डिंग कंपनीचे. त्याच्यात पुन्हा मायनॉरिटी इंटरेस्ट असतो. मायनॉरिटी इंटरेस्ट हे मायनॉरिटी कंपनी किंवा सबसिडरी कंपनीचा असतो. ठीक आहे. त्यानंतर रिझर्व अँड सरप्लसमध्ये कॅपिटल रिझर्व ऑफ होल्डिंग कंपनीचं कॅपिटल रिझर्व त्या ठिकाणी घ्यायचं असतं. त्याच्यात ॲड करायचं आहे शेअर्स इन प्री ॲक्वायझेशन रिझर्व अँड प्रॉफिट ऑफ सबसिडरी कंपनी. सबसिडरी कंपनीचं जे प्री ॲक्वायझेशनचं प्रॉफिट आहे किंवा रिझर्व आहे ते या ठिकाणी कॅपिटल रिझर्वमध्ये ॲड करायचं असतं. लेस करायचं असतं गुडविल ॲज पर कॉन्ट्रा. गुडविल आलं तर लेस करा. त्यानंतर रेव्हेन्यू रिझर्व, कॅपिटल रिझर्व किंवा कॅपिटल प्रॉफिट हे प्री ॲक्वायझेशनचं असतं
आता पोस्ट ॲक्वायझेशनचं म्हणजे रेव्हेन्यू रिझर्व किंवा रिझर्व ऑफ होल्डिंग कंपनी, रेव्हेन्यू रिझर्व किंवा रेव्हेन्यू प्रॉफिट हे पोस्ट ॲक्वायझेशनशी संबंधित असतं आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे शेअर्स इन रेव्हेन्यू रिझर्व ऑफ सबसिडियरी कंपनी, या पद्धतीने ॲड होतं. त्यानंतर थर्ड नंबर सरप्लस और प्रॉफिट ऑफ होल्डिंग कंपनी, सरप्लस और प्रॉफिट ऑफ होल्डिंग कंपनी याच्यामध्ये ॲड होतं शेअर्स इन रेव्हेन्यू प्रॉफिट ऑफ सबसिडियरी कंपनी लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट. त्यानंतर सेक्युअर्ड लोन येतं, अनसेक्युअर्ड लोन येतं, त्यानंतर करंट लायबिलिटी येते, करंट लायबिलिटीमध्ये प्रोव्हिजन येतं. या पद्धतीने या ठिकाणी लायबिलिटी साईड आहे. त्यानंतर असेट साईड, असेट साईडमध्ये पहिल्यांदा गुडविल येतं, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट येते, त्यानंतर करंट असेट्स, लोन अँड ॲडव्हान्सेस येतं आणि त्यानंतर मिसलेनियस एक्सपेंडिचर येतं. ही असेट साईड झाली. ठीक आहे, ही एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला रेशो काढावा लागतो, त्यासोबतच कंट्रोल चार्ट काढावं लागतं, त्यानंतर कॅपिटल रिझर्व काढावं लागतं. ते कशा पद्धतीनं आहे ते एकदा समजून घ्या, पुन्हा आपण प्रॉब्लेम सोडवताना प्रत्यक्ष बघू. रेशो काढत असताना आता शेअर्स, एखादी कंपनी आहे, समजा तुमची कंपनी एक आहे आणि माझी कंपनी आहे. ठीक आहे, माझी कंपनी या ठिकाणी खरेदी करते शेअर्स तुमच्या कंपनीचे. ठीक आहे, मग तुमच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करते ते 50% जास्त असतील. ठीक आहे, होल्डिंग कंपनीच्या प्रॉब्लेममध्ये. मग त्यावेळेस माझी कंपनी कोणती झाली? होल्डिंग कंपनी झाली. तुमची कंपनी कोणती झाली? सबसिडियरी कंपनी झाली. ठीक आहे, मग समजा 10,000 शेअर्स आहेत. 10,000 शेअर्समध्ये 9,000 शेअर्स या ठिकाणी मी खरेदी करतोय. तर तुमच्याकडे किती राहतील? 1,000 शेअर्स आणि माझ्याकडे किती? 9,000 शेअर्स. मग रेशो काय बनतोय? 1:9. 1:9. अगोदर मायनॉरिटीचे शेअर्स घ्यायचे, नंतर मेजॉरिटीचे शेअर्स घ्यायचं. या पद्धतीने या ठिकाणी तुमचा रेशो बनतो. ठीक आहे, त्यानंतर कंट्रोल चार्ट काढायचा आपल्याला. कंट्रोल चार्ट काढत असताना या ठिकाणी हा कंट्रोल चार्ट पूर्णतः कशावर असतो? रेशो देखील सबसिडियरी कंपनीवर असतो आधारित आणि कंट्रोल चार्ट देखील सबसिडियरी कंपनीवरच असतो. म्हणजे तुमच्या कंपनीवर मी खरेदी करतोय तुमच्या कंपनीचे शेअर्स, त्यानुसार या ठिकाणी हे असतं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुमचं शेअर्स कॅपिटल घ्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स घ्यायचं, त्यानंतर जनरल रिझर्व घ्यायचं. या गोष्टी या ठिकाणी कंट्रोल चार्टमध्ये येतात. आता कंट्रोल चार्टमध्ये कॉलम कसे पडतात? एक टोटलचा कॉलम, एक मायनॉरिटी शेअर्स किंवा मायनॉरिटी, त्याला आपण रेशो म्हणू. जो तुमचा रेशो आलेला आहे 1:9, मग 1 डिवायडेड बाय 10 हा मायनॉरिटी शेअर्स झाला. मग त्याच्या या ठिकाणी तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे टोटलचं. समजा 10,000 शेअर्स आहेत, त्याचं 1,000 आणि 9,000 या पद्धतीने या ठिकाणी त्याचं डिवायडेशन होईल. जनरल रिझर्व आहे 20,000. आता 20,000चं डिवायडेशन करायचं 2,000 आणि 18,000 या पद्धतीनं. मग मेजॉरिटी शेअर्स जे आहेत 9 डिवायडेड बाय 10 या पद्धतीनं त्याचा रेशो लिहायचा आहे. आणि त्या मेजॉरिटी शेअर्समध्ये 2 भाग पडतात. एक प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट आणि दुसरं पोस्ट ॲक्वायझेशन प्रॉफिट या पद्धतीनं पडतं. मग प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट म्हणजे या ठिकाणी शेअर्स ज्या दिवशी खरेदी केलेले आहेत, शेअर्स ज्या दिवशी खरेदी केलेले आहेत त्या दिवसाच्या अगोदरचं या ठिकाणी पोस्ट ॲक्वायझेशनमध्ये जातं आणि त्या दिवसाच्या नंतरचं प्री ॲक्वायझेशनमध्ये जातं. अगोदरचं प्री ॲक्वायझेशन आणि नंतरचं पोस्ट ॲक्वायझेशन या पद्धतीनं जातं. आता कॅपिटल रिझर्व काढायचं आहे. तर कॅपिटल रिझर्व काढत असताना अगोदर कॉस्ट ऑफ कंट्रोल
ही घ्यावी लागते. कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणजे काय, तर प्री ॲक्वायझेशनचं टोटल, प्री ॲक्वायझेशनचं प्रॉफिट जे आहे, प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट किंवा त्याला आपण कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणतो, ते याचं टोटल घ्यायचं. त्याच्यातून या ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंटची प्राईज, तुम्ही शेअर्स किती खरेदी केलेत त्याची प्राईज या ठिकाणी लेस करायची, त्याची प्राईज लेस करायचं आहे. पेज नंबर 302 वर आहे बघा, लेस करायचं आहे. मग ते प्लसमध्ये जर येत असेल, मी काय म्हणतोय, आन्सर जर प्लसमध्ये येत असेल म्हणजे कॉस्ट ऑफ कंट्रोल समजा 35,000 आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट 30,000 आहे, तर तुमचं हे काय येईल, आन्सर 5,000 प्लसमध्ये येतील. मग याला म्हणायचं कॅपिटल रिझर्व. आणि ते मायनसमध्ये येत असेल तर त्यावेळेस ते या ठिकाणी गुडविल क्रिएट होतं. लक्षात येतं मी काय म्हणतोय, गुडविल कसं क्रिएट होतं आणि कॅपिटल रिझर्व कसं क्रिएट होतं. म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ कंट्रोल किंवा प्री ॲक्वायझेशनचं प्रॉफिट हे किती आहे. आता आपण एखादी असेट्स समजा 30,000ची आहे, 30,000ची आहे, ठीक आहे, ही असेट्स 30,000ची आहे, आपण त्याला 35,000 रुपये देऊन खरेदी करतोय. मग हे 5,000 रुपये जास्तीचे देतोय, ते कशाबद्दल देतोय, गुडविल म्हणून देतोय. आणि तेच 25,000 रुपये दिलं तर त्या ठिकाणी कॅपिटल रिझर्व क्रिएट होतं. हे झालं जनरली उदाहरण. पण या ठिकाणी तुमचं प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट ची कॉस्ट, त्याला कॉस्ट ऑफ कंट्रोल आपण म्हणतोय, त्याच्यातून इन्व्हेस्टमेंटची प्राईज लेस करायचं, तुमचं गुडविल क्रिएट होईल किंवा कॅपिटल रिझर्व क्रिएट होईल. जुनं कॅपिटल रिझर्व असेल तर ॲड होईल, जुनं गुडविल असेल तर लेस होईल आणि तुमचं जे ॲडलेस करून कॅपिटल रिझर्व मिळतं ते तुम्हाला या ठिकाणी मिळतं. ठीक आहे, यानंतरचा भाग नंतर बघू. धन्यवाद.